फोडणीच्या भातासाठी कांदा, मिरची, कढीपत्ता आणि फुटाणे शेंगदाणे ह्यांचं मिश्रण गरम करूया कढई आणि कढईत तेल टाकूया। तेल 2 चम्मच चांगलं गरम व्हायला पाहिजे। नंतरला राईची फोडणी देऊया, जिरे देऊया ते आणि हिंग 1 चम्मच चांगले तडतडून घेऊया। जिरे राई चांगले तडतडले की मग फुटाणे आणि शेंगदाणे त्यांना टाकूया। मग कढीपत्ता टाकूया आणि हिरव्या मिरच्या जसं तिखट लागेल तर तिखटाप्रमाणे टाका, पण मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, पण ते हातानेच मोडून टाकलेले आहेत, जेणेकरून जास्तही तिखट नको आणि म्हणजे टेस्टही चांगली येते। अशा हाताने टाकल्या तर त्याची टेस्ट तुम्ही बघाच, खूपच छान लागते। नंतर सगळं व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। लालसर असं फ्राय झालं, कारण शेंगदाणे आणि फुटाणे असे तडतडले पाहिजेत ते पण। नंतर कांदा टाकूया। कांदा चांगला लालसर करून घेऊया। लालसर केला तर त्याची टेस्ट खूपच छान येते आणि फोडणीचा भात हा आरोग्यासाठीही खूप छान आहे। मग मीठ टाकूया। मी 2 चमचे मीठ टाकलेले आहेत, तुम्ही चवीनुसार टाकू शकता आणि जर कमीच पडलं तर वरून सुद्धा घेऊ शकता, तरी त्याची टेस्ट चांगलीच लागते। आणि छान असं आपण फ्राय करून घेऊया। कांदा थोडा लालसर झाला पाहिजे। लालसर झाला कांदा की मग आपण नंतर याच्यामध्ये हळद टाकणार आहे 1 चमचा, आणि थोडंसं चिमटभर अजून जरा जास्त, कारण की त्याला कलरही उतरला पाहिजे आणि त्याचं टेस्टही चांगली आली पाहिजे हळदीची, कारण की फोडणीच्या भाताचं तेच तर आहे की ह्याची फोडणी चांगली झाली पाहिजे। फोडणी चांगली झाल्यानंतर रात्रीचा जो भात आहे तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच आपण तो, म्हणजे त्याच्यामध्ये ते बोलतात ना, रात्रीचा भात हा पौष्टिक असतो आणि तो आपल्याला म्हणजे रात्रीचं तुमचं जे पण आहे उरलेलं आहे ते वेस्ट नको जायला, त्याच्यासाठी आपण हे उपयोग करतोय। आणि झाकण देऊन ठेवूया। चांगला वाफवून घेतल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि चेक करायचं आहे। भात पूर्णपणेही गरम आणि त्याच्यातलं तर बोलतात ना, तर फोडणीचा स्मेल आला पाहिजे आणि मग तो जो सुगंध आहे फोडणीचा तो तुम्हाला आल्यानंतरच तुम्हाला कळेल की त्याची टेस्ट काय। बघा, झाला भात मी सर्व केलेला आहे आणि अतिशय सुंदर असं त्याचं टेस्ट आहे आणि